पुणे जिल्ह्यातल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आयोजित केलेला आजचा हा सोहळा आहे. त्यांच्या सोबत आहे IIB. बस नाम ही काफी है. ज्यांना स्वतःला डॉक्टर व्हायचं होतं पण परिस्थिती अभावी होता आलं नाही. मला डॉक्टर होता आलं नाही, पण उद्या ज्याला डॉक्टर व्हायचं आहे असा कुठलाही विद्यार्थी डॉक्टर होण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी सन्माननीय गणेशजी चौगुले यांनी IIB या संस्थेची स्थापना केली. आज तब्बल 40,000 डॉक्टर तयार करायचं काम या IIB ने केलं. IIB ज्याला आम्ही डॉक्टर्स फॅक्टरी असं म्हणतो, जी आता इंजिनियर्स फॅक्टरी सुद्धा झाली आहे, ते सगळे सन्माननीय इथं उपस्थित आहे. खर तर मला आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन आणि कौतुक करायचं. शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. त्या गुरूंच्या सानिध्यात सगळे गुरु, पालक आणि विद्यार्थी यावेत हा दुग्ध शर्करा योग आहे. मी काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली. गेल्या 15 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठे टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही, ते पण बाकी कुठे धक्का नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना उभ्या आयुष्यात ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील. आणि रस्ते म्हणले तर खड्डे, टुक्के, टोलपे, ऊन, वारा, वादळ, पाऊस हे सगळं ठरलेलं. हा सगळा संघर्ष सोसणं ज्याला जमतं त्याला यश जिंकणं आणि ध्येय गाठणं साधतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आपल्या सगळ्यांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या गाड्या रस्त्यावर घेऊन आला आहात. जायचं नक्की झालंय, पण रस्त्यावर असणाऱ्या गाड्या नेमक्या न्याव्यात कुठं, कुठल्या मार्गाने, कुठल्या दिशेने, या टप्प्यावर आपण आहोत. आज अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, 10वी नंतरचा प्रवास. आमच्या विद्यार्थ्यांचं फक्त पुढच्या 2 वर्षाचं भविष्य हा क्षण ठरवणार नाही. त्याच्या उभ्या आयुष्याच्या वाटचालीचा पाया हा त्याचा आजचा निर्णय ठरवणार आहे. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी परवा रस्त्याने चाललो होतो, अचानक एका घरातनं मला भांडणाचा आवाज ऐकू आला. हळूहळू आवाज मोठा झाला. उत्सुकतेनं माझे कान तिकडे अधिकच खेचले गेले. भांडण नवरा बायकोचं चाललं होतं. आता सामाजिक संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये, पण त्याचा विषयच असा होता की आपोआप कान तिकडे गेले. नवरा तावातावाला सांगत होता, हे बघ, यावेळी मी तुझा अजिबात ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच बनवणार. बायको म्हटली, हल्ले दवाखाने चालतात का हो, काहीतरी काय सांगता, ते राहू द्या, माझ्या मुलाला इंजिनियरच बनवायचं. नवरा म्हणला, तुला कळत नाही डॉक्टर. बायको म्हणली, नाही इंजिनियर. वाद एवढा वाढला, त्यांच्या आवाजाने शेजारी पाजारी गोळा झाले. मग निम्मे शेजारी नवऱ्याच्या बाजूचे, निम्मे शेजारी बायकोच्या बाजूचे. एक गट म्हणे, बरोबर आहे तुमचं, डॉक्टरच करा. दुसरा गट म्हणे, नाही नाही, इंजिनियरच करा. बघता बघता गर्दी घरात मावेना, घरातली गर्दी अंगणात आली. अंगणात आवाज आवाज भांडणं चालू झाली. डॉक्टर करा, इंजिनियर करा. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या थांबल्या. गाड्या
वाहतूक खोळंबली. कुणीतरी ट्रॅफिक पोलिसाला फोन केला. फौजदार साहेब सगळा फौज फाटा घेऊन आले. नेमकं झालंय काय? भांडणाच्या मुळापाशी गेले. सगळी गर्दी बाजूला करून त्या नवरा बायको जवळ आले. काय विषय काय? तसा नवरा म्हणला, हे बघा, माझ्या मुलाला डॉक्टरच बनवायचा आहे. बायको म्हणली, त्याला काय कळतंय? अजिबात नाही, माझ्या मुलाला इंजिनियरच करायचा आहे. ते फौजदार म्हणले, तुम्ही दोघंही जरा शांत बसा. पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या समोर बोलवा, मला त्याला विचारू द्या, त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको लाजत म्हणाली, तू अजून जन्माला यायचा आहे. विनोदाचा भाग सोडून द्या, पण शैक्षणिक स्पर्धा इतकी वाढली आहे की आई वडिलांना मुलाला भविष्यात काय करायचं याचा निर्णय तो जन्माला येण्याआधीच घ्यावा लागतो आहे. ही आताची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. आपण तर फार तसा उशीर केला, पण 10वी नंतर निर्णय घ्यायला कदाचित अनेकांनी घेतलाही असेल, कदाचित अनेकांचा विचार चालू असेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही जितक्या लवकर निर्णय घ्याल तितका तुमचा विद्यार्थी अधिक उंचीवर जाईल. निर्णय घ्यायला तुम्ही जितका उशीर कराल तितका तो मागे राहील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. वयाच्या 16व्या वर्षी सचिन तेंडुलकरनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 4थीत असताना ठरलं होतं काय करायचं आयुष्यात, क्रिकेट, क्रिकेट, बस क्रिकेट. जागतिक कीर्तीचे फलंदाज झाले तेंडुलकर, भारत रत्न झाले. का? लवकर सुरुवात. इरफान पठाण येता 9वीत ठरवलं मला क्रिकेट खेळायचं आहे, भारतीय संघात गेले, पण तेंडुलकर इतकं यश नाही मिळवू शकले. का? सुरुवात उशिरा झाली, निर्णय उशिरा घेतला, ध्येय उशिरा ठरवलं. काल IPL ची मॅच झाली. राजस्थान रॉयलच्या एका खेळाडूनं क्रिकेट विश्वात पदार्पण केलं. त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. वय किती आहे माहिती आहे? जगाच्या क्रिकेट विश्वामध्ये सगळ्यात कमी वयाचा क्रिकेटपटू आहे. वय आहे 14 वर्ष 21 दिवस. तुमच्या 10वीच्या विद्यार्थ्याचं वय त्या सरासरीचं आहे. तो IPL मध्ये जागतिक क्रिकेट स्पर्धेत गेला. ठरवलं कधी असेल त्यांनी? जितक्या लवकर ठरवलं असेल तेव्हा तर तो पोहोचला. पटकन निर्णय घ्यायला जमलं पाहिजे. सगळ्यात मोठी अडचण आहे. अजून सुद्धा अनेक इथं पालकांचा आणि विद्यार्थ्यांचाही विचार नाही. आता घेतलाय कार्यक्रम, बघू जाऊ. मग एखाद्याला कुणीतरी विचारतं, पण तुम्ही कधी ठरवणार? बघू ना काय करता येत आहे. आपण काय करणार आहे? नाही तेच ना, चाललाय ना विचार. आपण होणार कधी? बघूया ना 11वीत काय काय करतोय. आपण 11वीत नाही झालं तर मग 12वीच्या मार्कांवर ठरवू. आपण नाहीच काय झालं तर नाही, त्याचे पप्पा म्हणले त्यांच्या जागेवर चिटकवतो. चिटकवा. सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे? भारतीय मेथोडॉलॉजी आहे. आमचा निर्णयच पटकन होत नाही, आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. काही लोक आयुष्यभर नुसताच विचार करतात, कृती करतच नाही. सगळ्या क्षमता आहे, सगळं सामर्थ्य आहे, पण निवळ निर्णय न घेता आल्यामुळं आमची माणसं मागं पडतायत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. काय अडचण आहे निर्णय घ्यायला? चुकला तर अनुभव मिळेल आणि बरोबर आला तर यश. नुकसान काय आहे? एक गोष्ट कायम सांगतो, यशस्वी माणसं कोण? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. त्यामुळे पहिला निर्णय घ्या, सगळ्यात महत्वाचा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या मानवाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का? नासाच्या माहितीनुसार त्या अपोलो यानाचा प्रमुख पायलट होता एडविन सी अल्डारिन, मुख्य पायलट. तो अमेरिकेचा वैमानिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता आणि त्यांच्या सोबत सहाय्यक पायलट, को पायलट म्हणून गेला होता नील आर्मस्ट्रॉंग. तो अमेरिकेचा नौसैनिक होता. अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर उतरलं, नासाच्या स्पेस सेंटरनं पहिला संदेश दिला, पायलट फर्स्ट. आणि पायलट फर्स्ट म्हणल्याबरोबर
एडविन सी अल्डारिन चंद्रावर पाय ठेवायला पुढे झाला, पण पाय ठेवायच्या आधी त्याच्या मनात विचाराचा गोंधळ चालू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी त्या वातावरणात जळूनच गेलो तर, मी चंद्रावर पाय ठेवला आणि त्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर, मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी तिथं भरकटलोच तर, वेळ गेला. तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पहिला पाय ठेवला. कीर्तिवान कोण झाला? नील आर्मस्ट्रॉंग. एडविन सी अल्डारिनकडे क्षमता होत्या, सामर्थ्य होत्या, सगळं होतं त्याच्याकडे, फक्त निर्णय घेऊ शकला नाही. फक्त निर्णय. विश्वविजेता कोण? नील आर्मस्ट्रॉंग. का? निर्णय घेऊ शकला. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे निर्णय. पटकन पटकन घेतलाच पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. 10वी नंतरच्या प्रवासाचं विवेचन ज्यावेळी आम्ही करतो, पहिली गोष्ट आहे, आमचा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आमच्याकडे 3 क्षेत्र आहेत, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. आम्ही आमच्या मनाशी एक समजूत अशी घेतली, सायन्सला जाणारी मुलं बुद्धिमान असतात, कॉमर्सला जाणारी मुलं मध्यम असतात आणि आर्टला जाणारी मुलं ढ असतात. आमची सगळ्यात मोठी चूक इथं होती, सगळ्यात मोठी. मुळात तुमचा विद्यार्थी ढ आहे का बुद्धिमान आहे याच्यावर या क्षेत्रांची निवड करायचीच नाही, हे पहिलं लक्षात असू दे. 50% मार्क मिळालेली मुलं सुद्धा डॉक्टर झालीत, 55% मार्क मिळालेले विद्यार्थी शास्त्रज्ञ झालेत आणि 95% मार्क मिळालेले विद्यार्थी उत्तम साहित्यिक झालेत, हे पहिलं लक्षात असू द्या. तुमच्या मुलाची मार्क्स, त्याची गुणवत्ता, त्याची बुद्धिमत्ता ठरवू शकत नाहीत, हे पहिलं लक्षात असू द्या. त्यामुळे जर एखाद्याला वाटत असेल मला 60% पडलेत, असू दे, पण मला डॉक्टरच व्हायचं आहे, जरूर जाऊ द्या, जरूर जाऊ द्या. त्याच्या मार्कांवरनं त्याची तपासणी करूच नका, अजिबात नका. एखाद्याला 70-75 पडले, जाऊ द्या, त्याला अडवूच नका. निर्णय घेताना पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या विद्यार्थ्याचा स्वभाव काय आहे, तुमच्या विद्यार्थ्याच्या क्षमता काय आहे, तुमच्या विद्यार्थ्याला आवड कशाची आहे. या सगळ्या पहिल्या आमच्याकडं दुर्दैवानं अशा गोष्टी होत नाही, पण पाश्चात्य राष्ट्रामध्ये नैसर्गिक कल चाचणी असते आणि त्या कल चाचणीनुसार त्याला नैसर्गिक ज्या गोष्टीची आवड त्या क्षेत्रात त्याला पाठवलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात घ्या, जगात अशक्य काहीच नाही, अशक्य काहीच नाही, पण कुणाला? कष्ट करणाऱ्याला. कष्ट न करणाऱ्याला सगळंच अशक्य असतं. कष्ट करणाऱ्याला अशक्य काहीच नाही, पण माणूस कष्ट कधी करतो आणि आपण कितीही कष्ट केले तर त्याला जाणवत का नाही? कारण ते क्षेत्र त्याच्या आवडीचं असतं. आवडीच्या क्षेत्रामध्ये केलेली मेहनत जाणवतच नाही, कारण त्या मेहनतीतून सुद्धा त्याला आनंद मिळतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचं आवडीचं क्षेत्र काय हे पहिल्यांदा पहा. कुठल्या क्षेत्रात जायचं आहे त्याला हे पहिल्यांदा नीट तपासा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम. म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. खरंच आम्ही विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधतो का? त्यांचं योग्य संवर्धन करतो का? आणि संवर्धन झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळतं का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे? आमच्या गोष्टी आपण त्याच्यावर लादू नकोया. त्याला काय व्हायचंय पहिला विचार करू. त्याच्या वृत्तीनं, त्याच्या प्रवृत्तीनं, त्याच्या स्वभावानुसार त्याच्या आवडीचं क्षेत्र त्याला निवडू द्या. कारण या जगातलं कुठलंच क्षेत्र कमी महत्वाचं किंवा जास्त महत्वाचं असं नसतं, हे पहिलं लक्षात ठेवा. या देशाला तशी डॉक्टरांची गरज आहे, तशीच इंजिनियरची सुद्धा गरज आहे, तशीच शास्त्रज्ञांची, तशीच अभिनेत्यांची, तशीच कवींची, तशीच क्रिकेटपटूंची सुद्धा. कुठलंच क्षेत्र कमी नाही, हे पहिलं लक्षात असतं. फक्त महत्वाचं काय आहे, जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम होणं जमलं पाहिजे. सर्वोत्तम. मी वारंवार सांगतो, झाडूच मारायचा झाला तर असा मारा की जगानं म्हटलं पाहिजे झाडू मारावा तर त्याच्यासारखा, दुसऱ्या कोणाचं काम नाही. हे सर्वोत्तम, हे सर्वोत्तम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या मुलांमध्ये ते रुजू, सगळ्यात गरजेचं जर असेल तर. आणि काही कमी नाही आमच्याकडे, काही कमी नाही.
बुद्धी सुद्धा सगळ्यांना समानच मिळालेली आहे, हे पहिलं लक्षात असू द्या. उगाच कारण सांगायची कारण नाही अजिबात. या जगातला कुणीही जे हवं ते बनू शकतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. फक्त एक गोष्ट अशी आहे, तुम्ही सायन्सला गेलात तर तुम्हाला मेडिकलला जाता येईल, तुम्हाला इंजिनिअरिंगला जाता येईल, तुम्हाला फार्मसीला जाता येईल, तुम्हाला आयटी क्षेत्रामध्ये जाता येईल. तुम्ही जर कॉमर्स घेतलं तर तुम्हाला सीए होता येईल, सीएस होता येईल, बँकिंग मध्ये जाता येईल, मॅनेजमेंट मध्ये जाता येईल, तुम्हाला बिझनेस करता येईल. तुम्ही आर्ट घेतलं, तुम्ही पत्रकार होऊ शकाल, तुम्ही वकील होऊ शकाल, तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास करू शकाल, तुम्ही सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करू शकाल, तुम्ही एमपीएससी करू शकाल, तुम्ही यूपीएससी करू शकाल, तुम्ही प्रशासनात जाऊ शकाल. तुम्हाला फार शिकायचं नाही, तुम्ही 10वी नंतर डिप्लोमाचे कोर्सेस घेऊ शकाल. तुम्ही नव्या युगाचा विचार करता, डेटा सायन्स मध्ये जाऊ शकता, सायबर सिक्युरिटी मध्ये जाऊ शकता. तुम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्राचा विचार करू शकता, अॅनिमेशन मध्ये जाऊ शकता, कंटेंट क्रिएशन मध्ये घुसू शकता. वाटेल तेवढी क्षेत्र आहे तुम्हाला. ठरवायचंय तुम्ही करायचंय काय. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, आपण कोण आहोत याची ओळख पहिल्यांदा करून घ्या. आणि पालकांना तर माझं स्पष्ट मत आहे, पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं. पण आम्ही आमच्या थोरपणाच्या कक्षेतनं पोरांकडे बघतो, तेव्हा पोरांच्या आवडी निवडी क्षमता आमच्यापर्यंत पोहोचत नाही, ही आमच्या अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. त्याला सांगा ना, अशक्य काय, कठीण काय, हे कुठून त्याच्या मनामध्ये द्वंद्व तयार होतो. निर्णय का पटकन घ्या, पर्यायच ठेवायचा नाही दुसरा. काय व्हायचंय, डॉक्टर, अडचण काय. मध्यंतरी कोरोनाचा काळ आला, आमची सगळ्यात मोठी अडचण काय होती माहितीये, डॉक्टरांची उपलब्धता. राष्ट्रीय मेडिकल असोसिएशनच्या सांगण्यानुसार या देशात प्रत्येक 1000 माणसामागे एक डॉक्टर असायला हवा. आज परिस्थिती अशी आहे, 10,000 लोकसंख्येमागे एक डॉक्टर आहे. देशाला सगळ्यात जास्त कुठली गरज असेल तर ते डॉक्टरांची गरज आहे. परवा WHO ने आणखी संकेत दिलाय, आणखी एखादी अशीच साथीचा आजार यायचा, जगानं सज्ज राहावं असं सांगितलंय. उद्याच्या काळात सगळ्यात जास्त गरज असेल ती डॉक्टरांची असेल, सगळ्यात जास्त. उद्या काय गरजेचं आहे ते ठरवा ना. सामान्य माणसाकडे दृष्टी असते, पण असामान्य माणसाकडे दूरदृष्टी असते, हे पहिलं लक्षात असू द्या. आत्ताच्या काळात जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे, जगात सगळ्यात श्रीमंत? एलॉन मस्क. बापदाद्याची संपत्ती नाही, स्वतः एकट्यानं कमावलेली संपत्ती आहे. आज अमेरिकन राष्ट्र ट्रम्प बरोबर तो चालवतोय. काय सामर्थ्य असेल, कशाच्या बळावर काय होतं या माणसात. त्यांचं माहितीये का मोठा झाला. पहिला माणूस आहे ज्याने विचार केला 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल आणि डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, मग पृथ्वीवरच्या गाड्या पळतील कशावर. दुसऱ्याची टेस्ला कंपनी विकत घेतली आणि 2015 पासून इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन सुरू केलं. उद्याच्या काळात फक्त तो एकमेव असेल जो इलेक्ट्रिक गाड्या पळवत असेल, पेट्रोल डिझेल नसेल तेव्हा. पुढचा काळ काय उद्या चालेल. आमची अडचण काय माहिती आहे, लाट येते आमच्याकडे. माझ्या काळी सर लाट अशी होती की सगळे डीएडला, नंतर लाट आली सगळे सिव्हिल इंजिनियर, त्यांची घरं त्यांना बांधायला मिळेनात. निर्णय कसा घ्यायचा आहे, काय चालेल उद्या, उद्याचा काळ कशाचा, काय आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात आम्हाला ते ठरवता आलं पाहिजे पहिल्यांदा. आमच्या मुलात काय आहे काही नाही हा भाग वेगळा, त्याच्यात काहीच कमी नाही, त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत. उद्या कशाला मान्यता असेल, उद्या काय आवश्यक असेल ते पहा. सगळ्यात गरजेचं ते आहे. हा तिकडं निघालाय म्हणून तो यालाही पाठवतो, मित्रांना घेतलंय ऍडमिशन म्हणून तिकडं नको, सोडून द्या सगळं. सगळ्यात महत्वाची जबाबदारी तुमची आहे. अत्यंत योग्य निर्णय, काय करायचंय नेमकं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. आणि तो वेळ जपा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, वेळ अत्यंत गरजेची वेळ आहे. त्याला कदाचित वेळेचं माहिती नसेल,
आम्ही तर आमच्या शाळेच्या भिंतीवरच एक सुविचार वाचला होता, 10वीच्या परीक्षेचे काटेरी कुंपण ओलांडल्याशिवाय कॉलेजची हिरवळ दिसत नाही. कुठल्या ज्ञानी माणसानं सुविचार लिहिला होता मला प्रश्नच पडतो. आमच्या पोरांच्या डोक्यात ना एवढी 10वीची परीक्षा झाल्यावर मस्त मज्जाच आहे. मग त्याच्या डोक्यात ती मजाच घुसते. सगळ्यात मोठी गोष्ट त्याला सांगा, तुझं आयुष्य घडवणारी ही 2च वर्ष आहेत फक्त, एवढी 2 वर्ष. ही 2 वर्ष गाढवासारखा अभ्यास कर म्हणजे आयुष्यभर राजासारखं जगशील. पण ही 2 वर्ष जर तो राजासारखं जगला ना, आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करावे लागतील. त्याला सांगा, तुला राजा व्हायचाय का गाढव व्हायचाय ते पहिलं ठरव. करायचंय काय? सगळ्यात महत्वाची 2 वर्ष ही सगळ्यात महत्वाची. निर्णय सुद्धा का घ्या म्हणतो मी, लवकर आत्ता. कारण आता निर्णय घेतला की मग दुसरा पर्याय ठेवायचा नाही, अजिबात नाही. तेवढा आणि तेवढाच. तानाजी भानुसरे कोंढाणा घ्यायला गेले. उदय भानबरोबर लढता लढता तानाजी थरारतीर्थी पडले आणि मराठी सैन्य पळत सुटलं. सूर्याजीने बघितले आणि कडाडले सूर्याजी, अरे पडता कुठं फळासारखे तुमचा बाप इथं मरून पडलाय. आणि त्यांनी परिस्थितीचे दोर कापून टाकले. आता दरी तुडी मारून मारा, नाहीतर लढून मारा. मराठी सैन्यानं दरी तुड्या मारणं नाही, लढणं पत्करलं आणि त्यांच्या पराक्रमाने कोंढाण्यावर भगवा फडकला. पर्याय ठेवू नका. निर्णय का असता, जे काही ठरवायचं असतात, पुन्हा पर्याय नाही, हेच कर, एवढाच. एक ना तर भाराभर चिंध्या, अजिबात यश मिळत नाही. ठरवून घ्या. नाही बघू आता 11वीला बघू कशात मार्क पडता येईल, मग 12वीला ठरवू, संपला. होत नाही तो काही. मी पुन्हा एकदा सांगतो, अजिबात एक 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 एकच. तुम्हाला माहिती आहे रावणाचं वध आणि प्रभू श्री रामचंद्र अयोध्येला त्या युद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांना भेटवस्तू दिल्या. श्री हनुमान एका बाजूला उभा होते. सीतामातेचं लक्ष गेलं. त्यांनी हनुमानजींना बोलावलं. आता सगळ्या गोष्टी देऊन संपल्या होत्या. हनुमानजींना द्यायला काही नव्हतंच. तेवढ्यात सीतामातेचा हात आपल्या गळ्याकडे गेला. मोत्याचा रत्नहार होता. सीतामातेने स्वतःच्या गळ्यातला रत्नहार काढला आणि हनुमानजींना दिला. हनुमानजींनी तो रत्नहार घेतला आणि बाजूला जाऊन बसले. काही वेळानंतर सीतामातेचं लक्ष गेलं. हनुमानजी खाली बसले होते आणि त्या मोत्याच्या रत्नहारातला एक एक मोती दातात फोडून उघडून बघत होते. सीतामातेला काही कळेना, एवढा मौल्यवान हार आणि हा बाबा दातात फोडतोय. त्या धावत गेल्या, काय करताय, मोती का फोडताय? हनुमानजी म्हणाले, नाही त्यात राम आहे का पाहतोय. सीतामाता म्हणाल्या, त्यात कसा राम असेल, तसं दिला हार, मग मला काय उपयोग. ज्यात राम नाही त्याचा मला काही उपयोग नाही. फॉलोअर असावं ना हनुमानासारखा. त्यांचं ध्येयच काय, श्रीराम. करायचंय काय, श्रीराम सांगतील ते. जगायचंय कसं, श्रीराम म्हणतील तसं. टार्गेट ठरलंय, ध्येय ठरलंय, श्रीराम. हिंदुस्थानात श्रीरामांपेक्षा हनुमानजींची मंदिरं जास्त आहेत. कारण काय माहितीये, त्यांच्यासारखा भक्त नाही. ध्येय ठरवा. हनुमानजींचं आयुष्याचं ध्येय ठरलंय श्रीराम, दुसरं काहीच नाही. मला जे श्रीरामांकडे घेऊन जाईल मी फक्त तेवढंच करेन, आणि जे श्रीरामांपासून मला दूर नेईल ते मी हातातही धरणार नाही. आमच्या पोरांना सांगा, तुला काय व्हायचंय, डॉक्टर. मग डॉक्टर होण्यासाठी जे गरजेचं आहे तेवढंच घे. जे तुला डॉक्टर होण्यापासून बाजूला सारेल फेकून दे. ध्येय ठरवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अट्रॅक्टिव्ह. जे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेईल ते स्वीकारा, आणि जे तुम्हाला ध्येयापासून विचलित करेल, डिस्ट्रॅक्ट करेल, सोडून द्या. अजिबात करायचंच तेव्हा ध्येय टाकता येत. रात्रंदिवस अखंडपणे ध्यास आपल्या ध्येयाचा, तेव्हा तेव्हा यश मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या पोरांमध्ये तो ध्यास रुजू आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा इतिहास आहे. 750 वर्षाचं स्वातंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलंय. अशी क्रांतीच घडली नाही इतक्या कमी कालावधीत. कशाच्या बळावर? स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास. आमच्या पोराला सांगा, तुला काय व्हायचं, डॉक्टर. तेवढाच ध्यास हवा. काय व्हायचा, इंजिनियर. तेवढाच ध्यास हवा. बस. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. एक जण मुलगा 10वीला नापास झाला आणि मग रस्त्याने येता जाता माणसं त्याला चिडवायला लागली. काय थाटात बोलत होता, एवढे पडणार तेवढे पडणार. झाला नापास. विचलित झाला पोरगा, निराश झाला.
आत्महत्येचेच विचार यायला लागले. आणि नेमके त्याला त्याचे एक दिवशी शिक्षक भेटले. म्हटले आता नको झालंय, ठीक आहे झालो नापास, मग काय संपलं का सगळं, परत पेपर देईन ना, होई नापास, पण ही लोक किती चिडवताय, येता जाता मला टोमणे मारताय, सतत सतत निराश झालोय मी. त्या शिक्षकांनी सांगितलं, हे बघ एक काम कर, अभ्यासाला कुठं जातोस, म्हणला शेतात. मग मी उद्या 10 वाजता तुझ्या शेतात येऊन थांबतो, तू घरून निघ, पण घरनं निघताना एक पाण्याचा हंडा घे आणि तो पाण्याने भरून येताना शेतात घेऊन ये. अट फक्त एकच आहे, त्या पाण्याच्या हंड्यातनं पाण्याचा एक थेंबही खाली नाही पडला पाहिजे. तो म्हणला ठीक आहे, काय अडचण नाही. दुसऱ्या दिवशी तो घरातून पाण्याचा हंडा शिगोशिक भरलेला घेऊन निघाला, शेतात पोहोचला, अगदी व्यवस्थित हंडा आणलेला, एक थेंबही न सांगता त्याने तो शिक्षकांच्या पुढे ठेवला. अरे वा, जसा आहे तसा भरलेला आणलास, म्हणे हो. आणि मग शिक्षकांनी विचारलं, बरं मला सांग, आज तुला किती लोकांनी चिडवलं, नापास झालायस म्हणून तुला येता येता किती लोकांनी टोमणे मारले. तो म्हटला माहित नाही हो, लक्षच नाही. का? अहो सगळं लक्ष हंड्यातनं पाणी पडतंय का नाही त्याच्यावर होतं. त्यामुळे कोण भेटतंय, कोण येतंय, कोण काय बोलतंय, माझं लक्षच नव्हतं. शिक्षक म्हटले, तू फक्त तुझ्या ध्येयाकडे लक्ष दे, म्हणजे तुला बाकी काही ऐकू येणार नाही, कुणी काहीही बोलू. आमच्या पोरांना तेवढं सांगा, तू फक्त तुझं ध्येय बघ, बस, बाकी काही, मग तुला काही अडवत नाही, काही रोकत नाही, अजिबात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, पटकन 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 निर्णय घ्या, ध्येय ठरवानी कामाला नका. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही, तुम्ही काम किती करता अजिबात महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं. आईन्स्टाईन असं म्हणतो की मला जर कोणी तासाभराचं काम करायला सांगितलं तर ते तासाभराचं काम कसं करावं याच्या नियोजनात मी 50 मिनिटं घालवीन आणि उरलेल्या 10 मिनिटात मी ते तासाभराचं काम उरकीन. नियोजन तुमचा वेळ वाचवतं, नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं, नियोजन तुमची शक्ती वाचवतं. पण तुम्ही नियोजन कधी करू शकाल जर तुमचं टार्गेट ठरलेलं असेल, तुमचं ध्येय ठरलेलं असेल, काय करायचंय तुमचं पक्क झालेलं असेल, मग नियोजन. कुठं जायचंय ते माहित नसेल तर गाडी कुठल्या दिशेला न्या ठरवा, मग नियोजन करता येईल, मग नियोजन. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना, निर्णय घ्या, कामाला सुरुवात करण्याआधी नियोजन करा. नियोजन सगळ्यात महत्वाचं. आणि एकदा नियोजन झालं मग प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करा, कृतीला सुरुवात. आता ह्याच्यात सुद्धा 2-3 गोष्टी आहेत. ठरतं सगळं, नाही झालंय माझं फायनल, डॉक्टर अरे मग आई बीला जाऊन भेटलास का नाही, लावरे सरांची गाडी घेतलीस का नाही, नाही बघू ना जरा, लगेच काय गडबड आहे, आत्ताच तर परीक्षा झाली, कधी करणार तुम्ही, हा वेळ का घालवतो आपण. आमच्या पोरांना एकदा वेळेचं महत्व नीट समजावून सांगा. आमची अडचण सगळ्यात महत्वाची ती आहे, सगळ्यात महत्वाची. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, तो सांगेल तुम्हाला 5 वर्ष किती महत्वाची. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, 1 वर्ष किती महत्वाचं. महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं एवढं नुकसान झालं, त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा, 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा, मग कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा, मजुरी अभावी खोपटातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवस किती महत्वाचा. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल जगदेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा, जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केबिलवाणी प्रार्थना करत होता, फक्त एक तास
विचारा, 1 तास किती महत्वाचा, 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचा मोल जर एवढा असेल तर आमच्या पोराच्या आयुष्याचं मोल किती असेल सांगा त्याला. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ कुणाकडून उधार घेता येत नाही, आपला वेळ कुणाला उसना देता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येते, त्या क्षणाची त्याला संधी करता आलं, संधीचं ज्याला सोनं बनवता आलं तो जिंकतो. तोच वेळ फार महत्वाची आहे, फार. ज्याला वेळेवर नियंत्रण ठेवता आलं, वेळेचा अचूक वापर करता आला, त्याला यश जिंकता आलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात तुम्हाला माहिती आहे, आतापर्यंत क्रिकेटच्या विश्वात द्विशतक कुणी केलीच नव्हती. पहिल्यांदा सचिन तेंडुलकरनं द्विशतक केलं वनडेत. मग नंतर विक्रम मोडायची स्पर्धा सुरू झाली, मग सेहवागने केली, रोहित शर्माने केली सुरू. एखादी गोष्ट कुणीतरी करत नाही तोपर्यंत ती आपल्याला अशक्य वाटत राहते. आमच्यात सुद्धा वाटायचं, आमच्या काळी 80-85 मध्ये फार झाली मार्क. आता 98, 99, 100 बघितल्यावर आम्हाला वाटतं पडू शकतात, पडू शकतात. अडचण काय? तुम्ही अपयशी ठरता म्हणजे तुमच्यात काही कमतरता आहेत म्हणून नव्हे, तुम्ही कष्टाला कमी पडता म्हणून. हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं, सचिन तेंडुलकर भारतरत्न का? मग त्यांना दिवसाचे 48 तास मिळतात. आपण कॉमन मॅन, आपल्याला 24 तास कसं काय जमणार? नाही हो, या जगात सगळ्यांना एकच गोष्ट समान आहे, 24 तास. मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर ठरतो तो यशस्वी किंवा यशस्वी. द्विशतक केलं आणि एका पत्रकाराने दुसऱ्या दिवशी सचिन तेंडुलकरला विचारलं, तुम्ही द्विशतक केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या पहिले सगळे पेपर हातात घेतले असतील, सगळ्या पेपरमध्ये हेडलाईन सचिन तेंडुलकरचं द्विशतक, मास्टर ब्लास्टरचा षटकार. पहिले पेपर वाचले असतील. सकाळी उठल्या तुम्ही पहिल्यांदा मोबाईल हातात घेतला असेल, सगळे मेसेज, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, काय काय सकाळी सकाळी. सचिन तेंडुलकर काय म्हटला माहितीये? मी जर सकाळी उठल्या पेपर हातात घेतला असता तर मी क्रिकेटचा देव कधीच झालो नसतो. मी जर उठल्या हातात मोबाईल घेतला असता तर मी भारतरत्न कधीच झालो नसतो. 25 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मैदानावर मी नेटमध्ये सरावालाच उपस्थित असतो. 25 वर्ष रविवारची सुट्टी मी घेतली नाही, एक दिवस कधी चुकला नाही. 25 वर्ष अखंड रोज सकाळी 6 वाजता नेटमध्ये मैदानावर. का माणसं यशस्वी होतात? त्याला वेळ नाही हो. आणि आमची परिस्थिती काय? उठला की मोबाईल हातात. अरे तू कोण आहे? सीएम आहेस का? नाही, रात्रभर महाराष्ट्रात काय घडलं बघितलं पाहिजे. काय अडचण काय? तुला मेसेज कुठले? गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब. पण आयुष्याचा किती महत्वाचा काळ वाया घालवतो आम्ही. किती सांगा पोरांना. अनवॉन्टेड डेव्हिल आम्ही त्याच्या हातात दिलाय, त्याच्या आयुष्याला पोखरत जाणारा. लक्षात येत नाही आपल्या काय होत आहे. पण ज्या पोरांच्या हातात मोबाईल आहे त्यांचं मन 1 मिनिटापेक्षा अधिक काळ एकाग्रच होऊ शकत नाही. आता ही वस्तुस्थिती आहे, कारण त्याला रील्स बघायची सवय लागली 1 मिनिटाची. अभ्यासाला बसवा त्याला, 1 मिनिटापेक्षा त्याचा मेंदू एकाग्रच होत नाही. अनवॉन्टेड डेव्हिल. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही टीव्ही पाहता, टीव्हीवर कधी तुम्ही ऑडी, मर्सिडीज, रेंज रोवर अशा गाड्यांच्या जाहिराती बघितल्यात का? टीव्हीवर कधी ऑडीची जाहिरात बघितली? कधी मर्सिडीजची दिसली? रेंज रोवरची दिसली? अजिबात नाही. त्या कंपन्या टीव्हीवर त्यांची जाहिरातच लावत नाही. का? कारण त्यांना माहितीये टीव्ही बघत फालतू वेळ घालवणारा ऑडी, मर्सिडीज विकत घेऊ शकत नाही, त्यांची पात्रताच नाही. आपल्या मोबाईलवर कधी बघितली का ऑडीची जाहिरात, मर्सिडीजची?
आपल्या मोबाईलवर जाहिराती कुठल्या? जंगली रमी, 2000 कमाव, तुझी पात्रता ती आहे. मोबाईलवर दिवसभर बसणारा 2000 पेक्षा जास्त तेवढंच. कुठल्या वाट्याला घेऊन निघाला आमच्या पोरांना? क्षमता कळेना त्याला, आहेत सगळ्या त्याच्यात, ओळख होईना त्याची. मी परवा एका मुलाला सहज विचार, काय रे 100 मीटर पळशील का? ते 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसलं. अरे 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला विचारलं, काय खेळबिळ खेळतोस का? नाही. मला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर काढणारच नाही. मग त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगितलंय का? 100 मीटर करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? ते 5 मिनिटं अंतरच बघत बसलं. सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील. 100 मीटरला 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचं बंद झालं. तेवढ्या त्याचा मित्र धावत आला, हे पळ, कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं, तुला ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. दिला मुकाबला करू त्याला कधी. भेदरे लढरे, अडचण काय, अशक्य काय आहे? एलॉन मस्कला 3 महिन्यात 50,000 कार बनवायची ऑर्डर आहे. शक्यच नव्हतं जगातल्या कुठल्याही मोटर कंपनीला 3 महिन्यात 50,000. पण एलॉन मस्कच्या शब्दकोशात अशक्य शब्दच नाही. आय कांट म्हणतच नाही, आय कॅन, मी करेन करेन. पण नेमकं त्याचं मशीन टूल बिघडलं. ते फ्रान्सला मिळत होतं. त्यांनी फ्रान्सला फोन लावला, मशीन टूल हवाय. फ्रान्सची कंपनी म्हणली देऊ, 2-3 दिवस लागतील. एवढा कुणाला थांबवायला वेळ आहे? तो स्वतःचा विमान काढून गेला, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं, संध्याकाळी घरी. काम रुकना नाही चाहिए. अजिबात नाही, अजिबात नाही. अशक्य काय? 3 महिन्यात 50,000 गाड्या बनवल्या त्यानं, जे अशक्य होते. परवा त्याचा 47वा वाढदिवस साजरा झाला. कसा झाला असेल? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. अख्ख्या अमेरिकेत बॅनर लावलेला असतील, आमचे आधारस्तंभ. कसलं सेलिब्रेशन असेल त्याचं सांगा ना. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. काय केलं माहितीये त्यांनी 47व्या वाढदिवसाला? पूर्ण 24 तास तो अखंड काम करत राहिला. 24 तास. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. 1 मिनिट. त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. आमच्या 10वीच्या पोराचा वाढदिवस असू द्या, अख्ख्या वर्गात दिवसभर पेढे वाजते, बड्डे आहे. मोठं कसं होत आहे? अडचण, संकट, अडथळे पार करायला शिकवायला हव्यात. आमची अडचण सगळ्यात मोठी ती आहे. त्याच्यात असलेल्या क्षमतांची जाणीव करून देऊन त्याला भिडायला आम्ही तयार करत नाही, ही सगळ्यात मोठी अडचण. हल्ली माणसं सुद्धा 3 पद्धतीची असतात, तशी पोरं सुद्धा 3 पद्धतीची आहे. एक झिरो ॲटिट्यूड, त्याला काही सांगा, डॉक्टर होशील का, इंजिनियर, मग शास्त्रज्ञ, मग वकील तरी, मग आर्टला तरी जा. ते म्हणते नाही जमणार. झिरो ॲटिट्यूड, जमणारच नाही.
बरं जे दुसरं एखादं करते ती त्याच्याही मागं जात आहे. तुला तरी जमल का? अरे गप ना बाबा. त्याच्यानंतरचा एक पुढचा प्रकार आहे. जर वडील म्हटले ना अडचण काय आहे, हे मेडिकल ऍडमिशन, बर जमेल ना? नाही, करतो ना प्रयत्न. हे प्रयत्नवादी, खात्री नाही. मग 2-4 वर्ष गटांगळ्या खात कुठं कुठं. तिसरा वर्ग आहे सगळ्यात महत्वाचा, ज्याच्या शब्दकोशात अशक्य शब्द नाही. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. कसे बनतात चॅम्पियन्स? मला हे जमणार नाही असं तो म्हणतच नाही, विषयच नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात धूर्त प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात सामर्थ्यवंत प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? उंट. आणि जंगलचा राजा कोण? सिंह. का? तो कोल्ह्यासारखा चतुर नाही, तो उंटासारखा उंच नाही, तो हत्तीसारखा धिप्पाड नाही, तो चित्त्यासारखा वेगवान नाही, तरी सिंह जंगलचा राजा आहे. त्या सिंहाला कुणीतरी विचारतं तो जंगलचा राजा का? मला वाटतं म्हणून. तुमचं यश तुमच्या बिलीव्ह सिस्टीम मधनं जन्म घेत. तुमच्याकडे काय आहे काय नाही फरक पडत नाही. तुम्ही कोण होता फरक पडत नाही, तुम्ही कोण बनणार आहात त्यांनी फरक पडतो, हे लक्षात असू द्या. चॅम्पियन्स. विश्वास. हा विश्वास तुम्हाला घडवतो. पोरांना विश्वास द्या, बनू शकशील. अडचण काय? 12व्या वर्षी पुण्याला निघालेल्या आपल्या पुत्राला शहाजीराजांनी काय दिलं? जाताना स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. वय किती? 12 वर्ष फक्त. आणि स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपत्त चंद्र लेखाय परदेशनो विश्ववंदिता शहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. पिता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला सांगतोय, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचं आहे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पित्याला खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजाने असं विचारलं का? नाही. तुम्हाला जमेल का? तुम्ही कराल का? तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही. जमणारच. जमणारच. जमवलं. 6 जून 1674 महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेली तीच मुद्रा छत्रपतींची मुद्रा म्हणून घोषित केली. काय पेरताय तुम्ही? अशक्य काय? काही नाही अशक्य. त्याला सांगा भिडा सरळ. कठीण अशक्य काय? काय काय काहीच नाही. एखादी वेल जमिनीत रुजते, बघता बघता ती जमिनीच्या बाहेर येते आणि त्या जमिनीवरच अंगभर पसरते. अचानक तिला एखादं झाड दिसतं, त्या झाडाकडे ती झेपावते आणि बघता बघता आसमानाकडे झेप घेते. प्रत्येक पोर त्या वेलीसारखा आहे, फक्त तिला आभाळाकडे नेणारं एक झाड हवं आहे. आमच्या आयाईबी नावाचा वृक्ष तसा आहे, तुमच्या पोराला आसमानाकडे घेऊन जाणारा. कठीण काय? अडचणीचं काय? अशक्य काहीच नाही. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात, नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं. डॉक्टर बनवायचंय बनवू शकता, इंजिनियर बनवू शकता, शास्त्रज्ञ बनवू शकता, अभिनेता क्रिकेटपटू बनवू शकता, जो चाहे बनवू शकता. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवा. योग्य वेळी आमच्या पोरांना आकार द्यायला हवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, सगळ्यात महत्वाची. त्याला सांगा ना, सगळं आहे तुझ्यात, विश्वास द्या. नाहीतर इंग्लंड मधनं गोऱ्या लोकांनी काळा माणूस म्हणून ज्यांना रेल्वेतनं उतरून दिलं ते स्वतःच्या विश्वासावर महात्मा गांधी झाले. रामेश्वर मध्ये ज्यांनी पेपर वाटायचं काम केलं ते स्वतःच्या विश्वासावर APJ अब्दुल कलाम झाले. रेल्वेमध्ये ज्यांनी तिकीट चेकर म्हणून काम
ते स्वतःच्या विश्वासावर भारतीय क्रिकेट विश्वाचे महेंद्रसिंग धोनी झाले. जेजुरी शेजारी गाव असलेला शिवाजी गायकवाड नावाचा बस कंडक्टर स्वतःच्या विश्वासाच्या बळावर रजनीकांत झाला. अडचण काय आहे? विश्वास, बिलीव्ह सिस्टीम. विश्वास हवा, विश्वास. आणि त्याला अडचणीचं काही नाही, अडचणीचं काहीच नाही. पण आमची अडचण सगळ्यात महत्वाची आहे ती घरात. अडचण सगळ्यात मोठी आहे. पुढे जा म्हणणाऱ्यापेक्षा तुला जमेल का म्हणणाऱ्यांची संख्या सध्या आमच्याकडे जास्त आहे. बघू काय होत आहे ते. असं नाही, नाही जमेल का, कशासाठी. बघा ना, आमचं घर असतं, घरात आई असते, लहान मूल रांगत असतं आणि ते रांगणारं पोर आईचं लक्ष नाही बघून अचानक अंधाराच्या खोलीच्या दिशेने झेपावतं. तसं आईचं लक्ष जातं आणि आई संतापते, ए नको जाऊ, अंधारात पाऊ असतो, नाही जायचं. ते पोरग तिथंच थबकतो ना आईकडे बघतो. आई म्हणते नाही, भाऊ असतो अंधारात. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही बघून ते पोर परत अंधाराकडे झेपावतं. धाडस त्याच्यात जन्मजात असतंच, कुतूहल त्याच्यात आहेच. त्याला प्रकाशात काय आहे ते दिसतंय, अंधारात काय आहे त्याचे त्याला कुतूहल आहे. ते अंधाराकडे झेपावतं. आई परत पाहते, सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नको जाऊ. ते परत थबकतो. आई परत स्वयंपाकाला लागते. पोर परत अंधाराकडे झेपावतं. मग मात्र आई संतापते, पोरला उचलते आणि लांब नेऊन ठेवते. त्याला सांगते नाही जायचं, अंधारात भाऊ असतो. त्या लहान मुलाच्या बालमनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष कुणाचा आहे? कुतूहल त्याच्यात होतं, धाडस जन्मजात होतं. आम्ही संस्कार केला, अंधारात भाऊ असतो. बरे एवढ्या संख्येनं तुम्ही इथं आहे, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ पोरांच्या डोक्यात का घालता? हल्ले भाऊ घालणारे फार वाढलेत. एखादं मेडिकलला निघालं का, तुला जमेल का, अवघड असतंय. अरे तू गप ना, तू गेलायस का? एखाद्याने इंजिनिअरिंग घेतलं ना, गणित जमतं का तुला? भयानक असतंय गणित. हे गणिताचा भाऊ करून त्याच्या डोक्यात घालायचा, गप ना बाबा. हे नसलेले भाऊ आम्ही आमच्या पोरांच्या डोक्यात घालतो आणि जे त्याला शक्य आहे ते अशक्य करून टाकतो. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. भाऊ म्हणजे काय? भीती. कधी फिजिक्सची भीती उभी करायची, कधी केमिस्ट्रीची, कधी मॅथमॅटिक्सची, कधी आणखी कशाची भीती. जमेल का, जमेल का, जमेल का? का नाही जमणार? का जमणार नाही त्याला? अडचण काय आहे? अनेक पोर फक्त निव्वळ मनात एखाद्या विषयाचा भाऊ असल्यामुळं, त्या क्षेत्राची आवड असून, क्षमता असून त्या क्षेत्राकडे जात नाही. ती आमची अडचण आहे. अडचण सगळ्यात मोठी ती आहे. भीती, भीती, भीती. त्याला सांगा, भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे, एकच. बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण. कशाची भीती वाटते? फिजिक्सची. कर आक्रमण, शरण यायला लाव त्याला. आमची पोरांची अडचण काय, जे अवघड आहे ते पोरं हातातच घेत नाही, जे सोपं आहे ते सारखं हातात. त्याला सांगा, जे अवघड आहे ते सोपं करायचं असेल तर सोपं बाजूला ठेव आणि अवघड सतत हातात घे, सतत हातात घे, सतत हातात घे. एखाद्या गोष्टीचं सातत्य त्या विषयाला सोपं करून टाकता ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. भीती भाऊ सगळं बाजूला जाईल. सततचा सराव त्याची सवय बनतो, त्याची सवय त्याचं चारित्र्य बनतं आणि त्याचं चारित्र्य त्याचं चरित्र घडवतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात सतत 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 सतत. पाण्याचा एक थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि एक दिवस तो वज्रासारखा कठीण दगड फुटतो. तो काय पाण्याच्या थेंबाच्या ताकदीमुळे फुटतो? नाही, सतत 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 सातत्याच्याच सामर्थ्यानं तो फुटतो. आमच्या पोरांना सांगा, काय कठीण जाईल तुला? गणित घेऊन बस. सतत 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 सतत. अडचण काय? पुरात जिद्द हवी, फक्त जिद्द. भीतीवर मात करताच येते, करताच येते. कठीण काहीच नाही या जगात, काहीच नाही. छत्रपती संभाजी महाराजांना वयाच्या 14व्या वर्षी किती भाषा येत आहे?
मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. राज्याभिषेकाला उपस्थित असणारा हेनरी ऑब्जंट लिहितोय, छोट्या युवराजांना माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. शंभू राजांना वयाच्या 14व्या वर्षी इंग्रजी येत आहे, पोर्तुगीज येत आहे, अरबी येत आहे, फारसी येत आहे. 14 वर्ष, 350 वर्षापूर्वीच्या शंभू राजांना 16 भाषा येत आहेत. आमच्या पोरांची अडचण काय आहे? गणित अवघड, फिजिक्स अवघड, केमिस्ट्री अवघड. अरे तुझं जगणंच अवघड आहे. जगणं सोपं व्हायचं असेल ना तर अवघड गोष्टी सोप्या करायला शिकवा त्याला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात भीतीवर आक्रमण करायचं असेल, पहिली गोष्ट ज्याची भीती त्याच्यावरच आक्रमण. सगळ्यात महत्वाचा विषय आणि आशय आहे. सगळ्यात संधी नशिबाने मिळते, पण यश नशिबाने मिळत नाही. यश कष्टांनीच मिळतं. ही वस्तुस्थिती आमच्या पोरांना सांगा. तुमची पोरं भाग्यवान आहेत, त्यांना शिकवू पाहणारे आईबाप त्यांना लाभलेत. तुमची पोरं भाग्यवान आहेत, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघासारखा त्यांच्या भविष्याची काळजी करणारी लोक त्यांना लाभलीत. तुमची पोरं भाग्यवान आहेत, IIT सारखी संस्था त्यांच्या पाठीशी उभा आहे. हे नशीब आहे त्यांचं. पण त्यांना यश मिळवायचं असेल तर कष्ट करावेच लागतील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कष्टाला पर्याय नाही. यशाला शॉर्टकट नसतो हे एकदा त्याला पक्क समजावून सांगा, मग अडचण नाही. या जगात त्याला जे वाटेल ते तू होऊ शकतो. यात काहीच कठीण नाही, काहीच. मी पुन्हा एकदा सांगतो, पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. रण कुठलंही असो, ते जिंकायचं असेल तर आधी मन जिंकणं महत्वाचं आहे. जगातली प्रत्येक गोष्ट एकदा नव्हे दोनदा तयार होते. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात. तुमच्या मुलाला काय व्हायचंय डॉक्टर, त्याला आधी मनात व्हावं लागेल, मग तो प्रत्यक्षात येईल. इंजिनियर व्हायचंय आधी मनात, मग प्रत्यक्षात. मन आधी मन ते ताब्यात असायला हवं, त्यात स्वप्न ते राहायला हवी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात त्याला ते शिकवा. एखाद्या गोष्टीचं सततचं सातत्य त्याला यशस्वी करत जातं. ही गोष्ट महत्वाची आहे. असं काही नाही हो. यशस्वी माणसं 5% आणि अयशस्वी 95%. का? काय फरक आहे यांच्यात? यशस्वी माणसं कुठल्याही गोष्टींची कारण सांगत नाहीत, आणि अयशस्वी माणसं कारण सांगितल्याशिवाय पुढे जात नाहीत. हे त्याच्यातलं प्रमुख कारण आहे. मला हल्ली अनेक पोरं भेटतात, बरं काय झालं रे, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. नाही आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही मला जरा बुद्धी कमीच आहे, उत्तम. विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून अभ्यास करणारे भीमराव अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातात. त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आज लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय अवघड आहे. आणि कुणाला वाटत असेल आपल्याला कसं जमेल, परिस्थिती अशा आहे. IIB आहे ना, शिष्यवृत्ती देते. मी पुन्हा एकदा सांगतो, शिक्षण महाग झालंय अशी म्हणणारी पण पोरं आहेत. का रे परवडतंय कुठं? अरे गप ना. मी वारंवार सांगतो, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याला पैसे लागत नाहीत. ज्याच्याकडे गुणवत्ता नाही त्याला पैसे लागतात. हे पहिलं लक्षात घ्या. त्यामुळे उगाच कारण सांगत बसू नका. अजिबात. तुला व्हायचंय ना डॉक्टर, पाठनाट्यानं अडचण काय आहे? अडचण काय आहे? कारण कसली सांग.
फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची चिमुरडी रिहा बुलोज शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली. घरी आल्यावर वडिलांना म्हणाली, बाबा धावण्याच्या स्पर्धेत पहिली आले. वडिलांना आनंद झाला, कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, अभिनंदन बेटा, खूप छान खूप छान. तशी ती युलिशी रिहा बाजूला झाली, वडिलांना म्हणाली, बाबा मी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली ना, आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली, पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा. वडिलांना आणखी आनंद झाला, खूप छान बेटा, अभिनंदन. तशी ती रिहा हळूच म्हणाली, पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत धावायचं आहे ना, मग बाबा मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्या ना धावण्याचे बूट, घ्या ना बाबा. तसे वडील म्हटले, घेऊया बेटा, माझी पोर राष्ट्रीय स्पर्धेत धावणार, घेऊया. या महिन्याचा पगार झाला ना की तुला धावण्याचे बूट जरूर घेऊया. त्या पोरीला आनंद झाला आणि सरावासाठी ती निघून गेली. दिवस उलटले, राष्ट्रीय स्पर्धेला आता 2 दिवस राहिले. त्या दिवशी ही चिमुरडी रिहा आपल्या वडिलांजवळ आली. बाबा स्पर्धा 2 दिवसावर आली, तुम्ही मला स्पोर्टचे शूज घेतो म्हटलेला, बाबा घ्या ना धावण्याचे बूट, 1 दिवस तरी घालून सराव नको का बाबा? कधी घेणार बाबा? पोरीचे बोल ऐकले आणि वडिलांच्या डोळ्यात खळदेशी अश्रू सुटला. आपल्या पोरीला कुशीत घेतलं आणि आलेला हुंदका दाबत वडील म्हटले, बेटा घ्यायचे होते का बूट तुला, पण या महिन्याचा पगार नाही आला हातात, पैसे नाही आहेत बेटा माझ्याकडे, मी नाही घेऊ शकत बूट तुला, मला माफ कर. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू बघितले तशी पोरगी स्वतःच्या डोळ्यातले अश्रू नफत सरकत बाजूला झाली. मला बूट नाहीत, आता मी स्पर्धेत पडणार नाही, मला बूट नाहीत, मी खेळणारच नाही, असा नकारात्मक विचार तिने केला नाही. अनवानी पाय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी उभा राहील. तिच्या बरोबरच्या सगळ्या स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले आणि त्यांच्या रांगेत उभा ही अनवानी पायाची 11 वर्षाची चिमुरडी रिहा. काही क्षणात आता स्पर्धेला सुरुवात होईल आणि त्या तुल्या रिहाचं लक्ष शेजारच्या स्पर्धकांकडे गेलं. प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज. तिने स्वतःच्या पायाकडे बघितले, ते अनवानी पाय. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक, सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिने स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्या बांधलेल्या पट्ट्यावर लिहिलं NIKE. जणू नायकेचेच बूट तिनं घातले आणि उभा राहिली पळायला त्या स्पर्धकांच्या बरोबर. स्पर्धा सुरू झाली आणि बेभान वेगात पळत राहिली. खेचकळत होती, रक्ताळत होती, वेदना सहन होत नव्हत्या, पण तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं, जिंकायचंय, बस जिंकायचंय. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर तिने स्पर्धा ती जिंकली. तिनं 3 सुवर्ण पदक मिळवली. रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायांना वेग तुमच्या पायातल्या बुटामुळे येत नाही, तुमच्या पायांना वेग उरातल्या जिद्दीमुळे येतो, जिद्दीमुळे. आमच्या पोरांच्या उरात ती जिद्द रुजवा. कधीतरी एखाद्या झोपडपट्टीत घेऊन जातात, भीक मागून जगणारे, दुसऱ्याने दिलेले कपडे पांघरणारे, उन्हा वादळा वाऱ्यात उघड्यावर झोपणारे, हे दाखवा त्याला. तो विचारेल ह्यांची अवस्था अशी काय. त्यावेळी त्यांना सांगा, ही शिकली नाहीत माणसं, अडाणी अज्ञानी, म्हणून अशा अवस्थेत नाहीत. आणि मग एखाद्या महालापुढे त्याला घेऊन जा. तो विचारेल ही श्रीमंती. तो शिकला म्हणून महालात आहे, तो शिकला नाही म्हणून झोपडीत आहे. तुला कुठं राहायचं आहे, झोपडीत की महालात? परत तुम्हाला त्याला अभ्यास कर म्हणून सांगायची वेळ पडणार नाही. अभ्यास कर म्हणण्यापेक्षा का करावा हे सांगा. सगळ्यात गरजेचं ते आहे, सगळ्यात महत्वाचं. परिस्थितीची जाणीव व्हायला हवी. परिस्थितीची. सुंदर घर बांधल्यावर घरावर नावाची पाटी लागते, पण त्या पाटीवरच्या नावाखाली आम्ही आमची संपत्ती लिहित नाही. 100 एकरचे बागायतदार अजिबात नाही. नावाखाली लिहितो आपली पदवी, MBBS, MD, MS, BE. आमच्या शिक्षणामुळे आमच्या नावाला किंमत येते, संपत्तीमुळे नाही. संपत्तीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही संपत्ती कमवू शकता. हे त्याला एकदा नीट सांगा.
मग घडेल तो, मग घडेल. सगळ्यात मोठी अडचण आहे सर आणखी एक, मोबाईलच्या आहारी जशी आमची पोरं गेलीत तशी सध्या पानपट्टीवर नानाविध गोष्टी सुद्धा मिळायला लागल्यात. परवा आमच्या सातारच्या मुली होत्या शिकायला, त्यांचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला. मद्य पिऊन पानपट्टीवर गांजा मिळतो. आता आमच्या पोरांच्या शिक्षणाकडे जरूर लक्ष द्या, पण आमची पोरं कुणाच्या संगतीत आहेत, ती कुठं जातात, काय करतात याच्याकडे पहिलं लक्ष द्या. मला कळत नाही त्यांना असलं कसलं दुःख आहे की नशा करावी वाटते, असल्या कसल्या वेदना त्यांच्याकडे आहेत की त्यांना हे काहीतरी पत्करावं वाटतं. काय झालंय त्यांना सांगा. त्याला गुंड म्हणून जर जगायचं असेल तर जरूर गुटखा खा, पोरींची छेड काढायचंय जरूर सिगरेट ओढत रस्त्यावर उभा राहा, दरोडा घालायचाय जरूर गांजा पी, धाडस खायला हवं तुला, बलात्कार मर्डर करायचंय पी, दारू पी. पण त्याला विचारा, डॉक्टर बनायचं आहे ना, चुकून सुद्धा या वाटेला दिसला नाही पाहिजे. इंजिनियर बनायचं आहे ना, तुझ्यासाठी नाहीये, अजिबात नाही, अजिबात नाही. सांगा काय बनायचंय त्याला. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, आता 20-30 वर्षाच्या पोरांना हार्ट अटॅक यायला लागले, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाख रुपयाला. आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्या आहेत आणि त्याच्याबरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळं. एका रक्तवाहिनीची किंमत 3 लाख. 1 लाख रक्तवाहिनीची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला, एखादा डोळा बाद होतो, नवा डोळा बसवता येतो. एका नव्या डोळ्याची किंमत 20 लाख, 2 डोळ्याची किंमत 40 लाख. किडन्या दिल्यात आम्हाला, माणसं नको ते अपेपान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख, 2 किडनीची किंमत झाली 80 लाख. आमची एक रक्तवाहिनी 3 लाखाची, डोळे 40 लाखाचे, किडनी 80 लाखाच्या. अरे त्या परमेश्वराने जन्माला घालताना ही शरीर नावाची अब्जावधी रुपयाची इन्स्टंट देऊन पाठवलं. ही संपत्ती जपाना, सांगा ना पोरांना. पण फुकट मिळाल्याची किंमत नसते. माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी डोळ्यांची घेत नाहीत. माणसं स्वतःच्या हृदयाची जेवढी काळजी घेतात घेत नाही तेवढी मोबाईलची काळजी घेतात. अहो, या जगात अजून असं यंत्र तयार झालं नाही ज्या यंत्रात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं अलौकिक आणि अद्भुत शरीर नावाचं यंत्र आम्हाला मिळालंय. ते आम्ही निरोगी ठेवलं पाहिजे. शरीर निरोगी असेल तर मन निरोगी राहतं. मन निरोगी असेल तर बुद्धी तजेलदार सतत चैतन्यपूर्ण राहते. मग अभ्यास एकाग्रतेनं होतो. पोरांचं करिअर घडवायचं आहे ना, आधी त्याची निरोगी शरीर यष्टी घडवा. सगळ्यात महत्वाचे आहे. या बाकीच्या गोष्टींपासून लांब, अगदी ना. त्याच्यात काही असू दे नसू दे, वाटेल तसं घडवता येतं त्याला, वाटेल तसं. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. थॉमस अल्वा एडिसन तुम्हाला माहिती असतं, बहिरा होता, मंद बुद्धीनं. पण त्याच्या आईची खूप इच्छा होती आपल्या मुलानं शिकावं, खूप मोठं व्हावं. आणि आपल्या इच्छेपोटी त्या बहिऱ्या मुलाला तिने शाळेत घातलं. तो मुळात बहिरा आहे. शिक्षकांचं त्याला ऐकू कसं येणार? ऐकूच नाही आलं तर तो ग्रहण कसा करणार? त्याला ज्ञान कसं मिळणार? पण आईचा वेडा हट्ट होता, माझ्या मुलाने शिकावं, खूप मोठं व्हावं. आईने त्याला शाळेत घातलं. एडिसन शाळेत जायला लागले. एके दिवशी एडिसन शाळेतून घरी आला. आईनं विचारलं, एडिसन कसा होता दिवस? एडिसन म्हणला, खूप छान, खूप छान. आणि त्याच वेळी एडिसन आपल्या दप्तरातून त्याच्या टीचरनी दिलेलं पत्र आपल्या आईच्या हाती दिलं. आई, आमच्या टीचरनी दिलंय. एडिसनच्या आईनं ते पत्र फाडलं. त्या पत्रात त्याच्या टीचरनी लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका, त्याला मी शिकवू शकत नाही. ते पत्र वाचलं. माझ्या आईच्या डोळ्यात खळखळ खळखळ अश्रू ओघळायला लागले.
एडिसनला विचारला का रडते? तसे डोळे पुसत ताई म्हणाली, रडत नाही रे बाळा, आनंदाचे अश्रू आहेत. का ग, काय लिहिलंय आमच्या टीचरनी? तशी एडिसनची आई म्हणाली, अरे तुझ्या टीचरनी लिहिलंय तुमचा एडिसन ना खूप हुशार आहे, इतका हुशार की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत, त्यामुळे शिकवताना आम्हाला अडचण येते. आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका, तोपर्यंत त्याच्या वर्गातल्या इतर मुलांना आम्ही त्याच्या इतकं हुशार करतो, आणि ती हुशार झाली की मग एडिसनला बोलावतो, मग त्याला शाळेत पाठवा. एडिसन म्हणला, आई खरंच मी इतका हुशार आहे? तर मग आहेच माझं बाळ हुशार. मग आई आता शाळा नाही जायचं शाळेत, आता घरीच शिकायचं. एडिसन आनंदानं उड्या मारत आत गेला. आईच्या काळजात मात्र सर्र झाले, मुलगा शिकला पाहिजे. अखेर आईनं आपल्या मुलाला एक सगळ्यात मोठा महामंत्र दिला शिकण्याचा. बाळा, फक्त प्रश्न विचारत राहा, प्रश्न विचारत राहा. जे प्रश्न विचारतात त्यांना उत्तरं मिळतात, ज्यांना उत्तरं मिळतात त्यांना माहिती मिळते, ज्यांना माहिती मिळते त्यांना ज्ञान मिळतं. प्रश्न विचारत राहा. आमची आत्ताची अडचण अशी आहे, हल्ली आमची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची दोन कारणं असतात. एक, सगळं येतंय, आणि दोन, काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. नेमकं ते सफरचंद खाली पडलं आणि न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला कुणी बसला असता तर, आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याने विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत काय? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. पण एडिसनच्या आईनं सांगितलं, बाळा प्रश्न विचारत राहा. त्याला छोटं आकृत्यांचं प्रयोगाचं पुस्तक दिलं, प्रयोग कर. पोरगा प्रश्न विचारत राहिला निसर्गाला. वीज का चमकते, रात्र का होते, अंधार का होतो, पाऊस कसा पडतो, त्या प्रश्नाचं तो उत्तर मिळवायला लागला. दिवस थंडीचे होते, बाहेर शेकोटी करून ठाणाना शेकत बसला होता, आणि त्याच वेळी घरात नाहीचा आवाज आला, एडिसन बस झाला आता, चल ये घरात. एडिसन पटकन ऐकलं, बघते ये जेवायला ये चल. एडिसनने शेजारची माती घेतली आणि त्या शेकोटीवर टाकली, आणि तो जेवायला आत पळाला. तासा दीड तासानंतर जेवण करून बाहेर आला. त्याला असं वाटलं होतं त्या पेटत्या शेकोटीवर आपण माती टाकली म्हणजे शेकोटी विझली असेल, पण शेकोटी विझली नव्हती, फक्त ज्वाळा थांबल्या होत्या. त्या लाकडांचे निखारे झाले होते, आणि त्यांचा केशरी रंग सगळ्या अंगणात पसरला होता. एडिसनला प्रश्न पडला, मगाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती, मग आता का नाही? मग आपण त्यांच्यावर माती टाकली, मग लाकडं विझली का नाही? त्याला उत्तर मिळाली, जोपर्यंत लाकडांना अखंड ऑक्सिजनचा प्रवाह होत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. आपण त्यांच्यावर माती टाकली, अखंड ऑक्सिजनचा प्रवाह खंडित झाला, पण ऑक्सिजन अभावी लाकडं विझली नाही, ती फक्त आपल्या आत धुमसत राहिली. त्यातून हे निखारे तयार झाले. मिळालेल्या या माहितीचा वापर त्यांनी त्याच्या प्रयोगात केला. एक निर्वात परीक्षा नळी घेतली, त्यात एक विद्युत तार टाकली, ऑक्सिजन नसलेले त्या विद्युत तारेत त्यांनी विद्युत प्रवाह सोडला. विद्युत प्रवाहानं ती तार जळाली नाही, ऑक्सिजन अभावी ती नुसती आपल्या तप्त होत राहिली, फुलत राहिली, इतकी लालबंद झाली की तिनं अख्खी खोली उजळून काढली आणि विद्युत बल्बचा शोध लागला. एडिसन त्याचा जनक झाला, अवघी सृष्टी त्यांनी प्रकाशमान केली. बहिऱ्या असलेल्या एडिसननं 10,000 शोध लावले, 10,000. वयाच्या 40व्या वर्षी त्याची आई निर्वतली. आईचं निधन झाल्यावर आईची खोली सवरायला तो खोलीत गेला. आईची ट्रंक त्यांनी आवरली, आणि ती ट्रंक आवरताना त्याला 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरनी दिलेलं ते पत्र सापडलं. पत्रात लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, कृपा करून त्याला शाळेत पाठवू नका. एडिसनने हे पत्र वाचलं आणि त्याच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू ओघळी लागले. आई त्याची शिकायची पात्रता नव्हती, त्याला तू हुशार केलंस, ज्याला कुणी शिकवू शकत नव्हतं त्याला तू संशोधक केलंस. त्या आईनं जर त्या दिवशी तू शिकण्याच्या पात्रतेचं नाही म्हटलं असतं तर, तू हुशार आहेस, हुशार. आईच्या तेवढ्या प्रोत्साहनावर
या जगाला समृद्ध करणारा 10,000 शोधांचा जनक असलेला एडिसन लाभला. आमच्या पोरांमध्ये सगळं आहे. गरज आहे प्रोत्साहन देण्याची, गरज आहे त्याला प्रेरणा देण्याची, गरज आहे त्याला विश्वास देण्याची. मंचावरचे सगळे शिक्षक, मुख्याध्यापक, तुमच्या सोबतले सगळे ते तेच तर कार्य करतायत. IIB त्याच वाटेवरची प्रवासी आहे. आतापर्यंत अनेकांना त्यांनी ध्येय गाठून दिलं. पुन्हा एकदा आपल्या पाल्यांसाठी ती सज्ज आहे. आपल्या मुलांच्या भावी भविष्यासाठी आणि त्यांच्या यशस्वी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो.